सर्वसामान्यांसाठी 1 ऑगस्ट 2025 हा खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण या दिवशी UPIच्या नियमांसह अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. ऑगस्ट महिन्यात नेमकं काय काय बदलणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हिंदुस्तान पोस्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 1 ऑगस्टला सगळ्यात महत्त्वाचे बदल होत आहेत ते UPIच्या नियमांमध्ये. पेटीएम, फोनपे अथवा गुगल पेच्या वापरावर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही मर्यादा घातल्या आहेत. UPI ॲपवर तुम्हाला 50 वेळाच बॅलन्स तपासण्याची मुभा आहे. तसेच मोबाईल नंबरशी जोडण्यात आलेल्या बँक खात्याची माहिती दिवसातून फक्त 25 वेळाच पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स किंवा म्युच्युअल फंडसाठीच्या रकमेसाठीच्या व्यवहाराची प्रक्रिया दिवसातून 3 वेळा करता येणार आहे. सकाळी 10च्या आधी, दुपारी 1 ते 5 आणि रात्री 9:30 नंतर हा व्यवहार करता येईल. व्यवहारात काही चूक झाल्यास त्याची माहिती 3 वेळाच तपासता येणार आहे. फेल ट्रान्झॅक्शनची हिस्ट्री तपासण्याच्या वेळेत 90 सेकंदांचं अंतर असण्याची गरज आहे. दुसरा मुद्दा आहे तो क्रेडिट कार्डचा. 1 ऑगस्टपासून क्रेडिट कार्डच्या बाबतीतही एक बदल होणार आहे. SBIचं क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी 11 ऑगस्टपासून काही को ब्रँडेड कार्ड्सवरील मोफत हवाई अपघात विमा संरक्षण बंद केले जाईल. सध्या SBI, युको बँक, सेंट्रल बँक, PSB, करूर वैश्य बँक आणि अलाहाबाद बँक यांच्या संयुक्त विद्यमाने काही विशिष्ट कार्डसाठी 50 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंतचं विमा संरक्षण दिलं जातं. मात्र आता ही सुविधा बंद होणार आहे. दर महिन्याच्या 1 तारखेला सिलेंडरच्या किमतीतही बदल होत असतात. जुलै महिन्यात 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची घट झाली होती. आता 1 ऑगस्टला घरगुती गॅस स्वस्त होण्याची शक्यता आहे. याशिवाय विमानाच्या इंधनाच्या किमतीत 1 ऑगस्टला बदल होऊ शकतो. या इंधनाच्या किमती वाढल्या तर विमान प्रवासाच्या तिकिटाची किंमतही वाढण्याची शक्यता आहे. आता ही सगळी परिस्थिती पाहता 1 ऑगस्टला सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.